आज ज्या साईंच्या पावन अशा भूमीमध्ये आपण सगळेजण जमलोय, त्या साईंच्या चरणी सगळ्यात पहिल्यांदा नतमस्तक होते. या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांवर ज्यांनी स्वराज्याचं देखणं शिल्प कोरलंय ते छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होते. दीनदलित अस्पृश्य महिलांना माणूस म्हणून जगण्याची संधी ज्यांनी दिली ते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कृतीला सगळ्यात पहिल्यांदा आदरांजली वाहत आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाच्या निमित्ताने इथं जमलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवणारे उपस्थित पत्रकार बांधव भगिनी ज्यांनी आत्ताच आपल्या खणखणत्या आवाजात तुम्हा सगळ्यांच्या काळजाला हात घातलाय ते या महाराष्ट्रातलं एक तरुण उमद नेतृत्व आदरणीय रविकांत दादा तुपकर. मला तुमच्यापर्यंत आग्रहाने आणणारा माझा भाऊ तुमच्या सगळ्यांचे लाडके संदीप सर, व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी आजचं हे शिखर संमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, पराक्रम केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, ते अहमदनगर व्हॉइस ऑफ मीडियाची संपूर्ण टीम तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करते, मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे असं म्हणतात की राजकारणी कुणाला घाबरत नसतात, परंतु तुमच्यामध्ये ती ताकद आहे की ज्यांना अजूनही राजकारणी घाबरतात असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आज मी या ठिकाणी कुठली राजकारणी म्हणून किंवा कुठली समाजकारणात काम करणारी एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर तमाम पत्रकारांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीपदादाची एक बहीण म्हणून तर इथे आहेच. परंतु समाजात वावरत असताना समाजाचे जे वेगवेगळे प्रश्न घेऊन तुम्ही सगळेजण फ्रंटवर येऊन काम करत असता, हे काम करत असताना समाजातील एक घटक म्हणून माझ्या ज्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा देखील या शिखर संमेलनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांसमोर मी विशद करणार आहे. खरं म्हणजे मला वाटलं होतं परिसंवाद आहे तर परिसंवादाचं स्वरूप अजून 2 माझ्यासोबत वक्ते असतील तर आम्ही मिळून काही शेअर करणार असू असं काही असेल, परंतु ओपनिंग बॅट्समनलाच या ठिकाणी पाठवून दिलं. आणि हे सगळं होत असताना, हा संवाद साधत असताना निश्चितच एक पत्रकार म्हणून तुमच्याकडे बघत असताना, वेगवेगळ्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला जात असताना सातत्याने मी हे सांगत आली आणि परखडपणे हे मांडतही आलेली आहे की आज समाजात सगळीकडे नैराश्य पसरलेलं असताना सगळीकडून तुम्ही पेपर उघडा, तुम्ही तुमचा मोबाईल ऑन करा, काहीही करा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे कुठली तरी निगेटिव्ह बातमी येऊन धडकते. पेपरचं पहिलं पान उघडलं की तुमच्यासमोर कुठेतरी मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, कुठला तरी मोठा घोटाळा झाला आहे, कुणाला तरी अटक झालेली आहे, कुठेतरी बलात्कार झालेला आहे, कुणीतरी आत्महत्या केलेली आहे, काहीतरी वाईट 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 असं मोठी हेडिंग आलेली बातमी समोरच्या पानावरती कायम दिसते. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा साध्या बायकांशी बोलत असते, साध्या साध्या मुलांशी बोलत असते, तेव्हा सातत्याने त्यांच्याकडून हे फीडबॅक येत असतात की आपण सगळं जगात खूप काही वाईट चाललं आहे का, जगात काहीच चांगलं घडत नाही आहे का, आपल्या भारतात काहीच चांगलं नाही आहे का, म्हणजे राजकारणी खूप घाण आहेत, खूप चांगले समाजात सामाजिक काम करणारी माणसं आहे, पण समाजात चांगले काम करणाऱ्या माणसांचा एक कधीतरी एकदम भस्कन वाईट चेहरा पुढे येतो. चांगल्या घडलेल्या बातम्या अशा कुठेतरी कोपऱ्यात छोट्या येतात, परंतु चांगल्या घडलेल्या बातम्या कुठेतरी छोट्या येतात, परंतु त्या चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या हातून जर एखादी चूक घडली तर त्याची बातमी मात्र खूप मोठ्या प्रमाणात छापून येते. हे खरं आहे की खोटं आहे? मी जर चुकत असेल तर तुम्ही मला इथेच करेक्ट करा. म्हणजे आत्ताच दादांनी सांगितलं या ठिकाणी ज्यावेळेस जे करायचं ते तुम्ही करत नाही आणि नंतर तुम्ही करता त्याला काही साप गेल्यावर काठी मारण्यात काही अर्थ नाही. माझं चुकत असेल तर इथंच सांगायचं. मी गेल्यावर ताई काही सांगत होते, आपल्या पत्रकारांचं त्यांना माहीत आहे का किती अवघड असते.
आम्ही तर इथून मोठ्या मोठ्या बातम्या पाठवतो, पण ते तिकडून छापून येतात. हे काही असलं तरी वास्तव तुम्ही आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. त्यात काय करेक्ट करता येईल, कसं चांगलं करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे शिखर परिषद जी आहे, ही परिषद केवळ आपलेच प्रश्न मांडण्यासाठी नाही आहे, आपल्याच समस्या सोडवण्यासाठी नाही आहे, तर आपल्या माध्यमातून आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात अधिकाधिक चांगलं कसं करता येईल यासाठीचा उहापोह करण्यासाठी, विचारमंथन करण्यासाठी आहे असंही मला वाटतं. आणि म्हणून ते चांगलं चांगलं काय काय देता येईल, कारण शेवटी आपण देत्याच्या भूमिकेत आहोत. काल सुद्धा आमच्या पतसंस्थांचं वार्षिक सर्वसाधारण सभा होती धुळ्याला, मी त्या ठिकाणी सुद्धा बोलली. कुठल्याही एखाद्या संस्थेचा अध्यक्ष होत असताना, कुठल्याही संस्थेचे संचालक होत असताना, पदाधिकारी होत असताना ते पद स्वीकारताना सगळ्यात पहिल्यांदा अध्यक्षांच्या मनात येतात, अरे आता इथलं अध्यक्ष भेटलं तर मला काय काय भेटते, कुठला भत्ता भेटते, वाहन भत्ता भेटते, मीटिंगला गेले तर काजू बदाम आहेत का, बिस्लरीची घरात वॉटर ते लावायला सोय नसते, पण मीटिंगला गेलं का बिस्लरीची बॉटल ती पण चांगल्या ब्रँडचीच भेटली पाहिजे. हा सगळ्यांचा अट्टहास होतो. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मला काही भेटतंय का, पण हे भेटत असताना मी त्या विरोधात काही दिलंय का, त्याच्याऐवजी माझ्याकडून काही देण्यात आलंय का, हे बघण्याची भूमिका आम्ही सोडूनच दिलेली आहे जवळपास. आणि म्हणून दात्याच्या भूमिकेत, देत्याच्या भूमिकेत आम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो वरचा बसलेला आहे, तो तुमच्या पदरात काहीही टाकत नाही, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे देत असताना एक पत्रकार म्हणून आम्ही समाजाला काय देतोय, एक मीडियामधली माणसं म्हणून आम्ही समाजाला काय काय दिलेलं आहे, आमच्याकडून किती सकारात्मक गोष्टी केलेल्या आहे, समाज घडवण्याच्या एका मोठ्या जबाबदारीचं जेव्हा आम्ही कर्तव्य पार पाडत असतो, हे पार पाडत असताना आम्ही काय काय चांगलं दिलेलं आहे हे सुद्धा आम्ही या शिखर परिषदेच्या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे, जोखून बघितलं पाहिजे. कारण सकारात्मक पत्रकारिता जोपर्यंत पुढे येत नाही, जोपर्यंत तिचा सन्मान होत नाही, तोपर्यंत समाज घडवण्याची जी एक मुख्य भूमिका आणि जबाबदारी पत्रकारांवरती आहे ती पूर्ण होणार नाही, असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. कारण शेवटी पत्रकारिता हा या लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा हा मजबूत स्तंभ हा अत्यंत ताकदीने आणि सकारात्मकतेने पुढे आला पाहिजे. कारण मीडिया किती मोठ्या प्रमाणावरती परिणाम करतो हे आम्हाला चांगल्यांना माहिती आहे. खूप मोठ्या रविकांत दादा, मी आता वित्तीय संस्थेत काम करते, अनेक चांगल्या वित्तीय संस्था काम करत असताना एखादी कुठल्या तरी शाखेत एखादा कुठला तरी मॅनेजर, एखादा कुठला तरी कारकून चुकून काहीतरी चुकीचं काम करतो, कधी चुकून करतो, कधी मुद्दामहूनही करतो, जाणूनही करतो, परंतु ती छोटीशी चूक असते आणि त्याची जर एखादी मोठी हेडलाईन आपण छापली, म्हणजे कुठलाही त्याचा शहानिशा न करता जर आपण छापली त्याची बातमी, तर दुसऱ्या दिवशी ठेवीदारांच्या रांगा त्या संस्थांमध्ये लागतात. म्हणजे मी आता ज्या संस्थेत काम करते त्याच्यावरून तुम्हाला सांगते आज काय वातावरण, कशा पद्धतीने आपली एक बातमी काय परिणाम करू शकते. आणि दुसऱ्या दिवशी ठेवीदारांच्या रांगा त्या ठिकाणी लागल्याबरोबर कुठल्याही वित्तीय संस्थांमध्ये त्यांचं 100% भांडवल हे संस्थांच्या खात्यांमध्ये ठेवलेलं नसतं, ते कर्जाच्या रूपात सगळ्यांकडे वाटलेलं असतं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ठेवीदारांच्या रांगा लागल्याबरोबर आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते. आणि सन्मानपूर्वक त्यांनी मंचावरती आसनस्थ व्हावं असं संपूर्ण व्हॉइस ऑफ मीडियाच्या टीम करून त्यांना विनंती करते. आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचं आपण जोरात टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंतीही करते. धन्यवाद. आणि जेव्हा अशा संस्थांची बातमी एखादी चुकीची लागली, छोटीशी चूक असते, काहीतरी 1000-2000चा 50,000चा लाख रुपयाचा एखादी चूक झालेली असेल एखाद्या शाखेमध्ये, आणि जर एखादी मोठी बातमी लावली तर 1-2 कोटीची संस्था असलेल्या त्या ठिकाणी ठेवीदारांच्या जर अचानक रांगा लागल्या, तर त्या ठिकाणी कुठलीही संस्था, नॅशनलाइज संस्था जरी असेल, कुठलीही संस्था असेल, तरी एकाच दिवशी सगळ्या ठेवीदारांना पैसे वापस करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी धरणे, आंदोलनं, मोर्चे, एक संस्था उभी करायला 25, 30 वर्ष लागत असतात. प्रचंड कष्ट सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेले असतात, कर्मचाऱ्यांचे कष्ट असतात. संचालक हे हप्ते घ्यायला आणि मिटिंगालाच असतात. अनेक हजारो कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी संसार त्याच्यावरती उभे राहिलेले असतात. अनेक हजारो ठेवीदारांच्या ठेवी त्या ठिकाणी असतात. परंतु केवळ एका चुकीच्या बातमीमुळे अशा अनेक संस्था कोलॅप्स झालेल्या आपल्याला दिसून येतात.
मी हे एक उदाहरण दिलं कारण मी त्या क्षेत्रात काम करते, परंतु असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अशा बातम्या छापत असताना, अशी पत्रकारिता करत असताना आपण त्या यष्टीचा विचार न करता समष्टीचा विचार केला पाहिजे. कारण पत्रकार हा यष्टीसाठी पत्रकारिता करत नाही, एका व्यक्तीसाठी पत्रकारिता करत नाही, तो समाजासाठीची पत्रकारिता करत असतो, समाज घडवण्यासाठीची पत्रकारिता करत असतो. आणि म्हणून संपूर्ण समाजाचा विचार करून आपण ती बातमी देणे, बातमी प्रकाशित करणे, त्या बातमीमागची सत्य असत्यता पडताळून पाहणे, हे मला वाटतं हे अत्यंत गरजेचं आहे. हे सगळ्या क्षेत्रांना लागू होतं, हे सगळ्याच क्षेत्रांना लागू होतं. म्हणजे अगदी एखादी चुकीची छोटीशी बातमी मोठमोठ्या राजकारण्यांचं सुद्धा आयुष्य बर्बाद करून टाकतं. एक राजकारणी घडायला एका दिवसात कोणीच घडत नसतो, एका दिवसात कुठलाही राजकारणी घडत नसतो, एका दिवसात कुठला समाजकारणी घडत नसतो. सामाजिक काम करणारी मोठी मोठी माणसं आहेत, ज्यांनी उभं आयुष्य समाजकारणात वेटलं, समाज घडवण्यासाठी उभं आयुष्य त्यांनी खर्ची घातलेलं असतं. परंतु चुकून एखादी काही घटना घडली असेल तर एक मोठी बातमी त्याचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण सामाजिक काम कोलॅप्स करू शकतं. आणि म्हणून माझी सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, तुमच्या हातात खूप मोठं शस्त्र आहे, परंतु हे दुधारी शस्त्र आहे. हे शस्त्र एखाद्याला उंच टोकावर नेऊ शकतं, तर एखाद्याला उंच टोकावरून खाली आणू शकतं. त्या शस्त्राची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. त्या शस्त्राची ताकद एवढी जबरदस्त आहे की उंचीवर गेलेला एखादा माणूस असेल आणि तो खरोखर कलंकित असेल, त्याच्याकडून खरोखर चुकीचं काम झालं असेल, तर केवळ तो उंचीवर आहे म्हणून त्याचा मुलाहिजा बाळगायचा नाही मित्रांनो. केवळ तो उंचीवर आहे, मग कसं करू, एवढा पैसा आहे, एवढा उंचीचा माणूस आहे, परंतु जर प्रचंड चुकीचं काम त्याच्याकडून केलं असेल, समाज विघातक कामं करणारी माणसं असेल, समाजासाठी चुकीच्या गोष्टी होत असेल, तर त्याच्या विरुद्ध आपली लेखणी तेवढ्याच ताकदीनं चालली पाहिजे. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हेही मी आजच्या शिखर संमेलनाच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना विनंती करते. आणि निश्चितच ही ताकद ज्या संविधानाने आपल्याला दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ही ताकद दिली, त्या संविधान वाचवण्याच्या कामी महिलांची काय भूमिका राहील, हा जो विषय आज या ठिकाणी चर्चेला ठेवला होता, त्या विषयाकडे येते. निश्चितच संविधान हे काय असावं आणि त्यातही महिलांची काय भूमिका असेल, हा अत्यंत चांगला विषय व्हॉइस ऑफ मीडियाने माझ्यासमोर ठेवलेला आहे. आणि महिलांची काय भूमिका असेल हे महिलांनीच बोलायचं, हे जरा किती अन्यायकारक वाटतं. आम्ही काय करायचं हे आम्हीच सांगायचं, पण एकीकडून हे खूप चांगलंही आहे. इतके दिवस आम्ही काय करायचं हे पुरुषांनी आम्हाला सांगितलं, आता हा अधिकारही आम्हालाच मिळतो की आम्हाला काय करायचं, आम्ही काय केलं पाहिजे हे सांगायची आम्हालाही संधी मिळते. त्यासाठी मी मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. खरं म्हणजे ही सृष्टी चालण्यासाठी, ही जीवसृष्टी चालण्यासाठी, हे जीवनचक्र चालण्यासाठी निसर्गानेच नर आणि मादी या दोन जाती निर्माण केल्या. बाकीच्या या जातीपाती तर तुमच्या आमच्या डोक्यातले किडे आहेत. परंतु ही जीवसृष्टी चालावी म्हणून नर आणि मादी या दोन जाती या सृष्टीवरती निर्माण झाल्या. आणि निश्चितच या सृष्टीचं संवर्धन होण्यासाठी मादी ही विशेष जात या सृष्टीवर निर्माण झाली. आणि मग जीवसृष्टी चालवायची आहे म्हणून मादीला निर्माण करताना या निसर्गाने तिच्यामध्ये विशेष गुण घातलेले आहे. संवर्धनाचे गुण आहे, जपवणुकीचे गुण आहे, मातृत्वाचे गुण आहे, कणखरपणा आहे, एक वेगळी ताकद आहे, सहनशीलता आहे, सोशिकता आहे, काही गोष्टी जाणून बुजून करायच्याही गुणवैशिष्ट्य या मादीमध्ये घातलेले आहे. आणि एक जीव जन्माला घालताना मरण भोगून तो जीव जन्माला घालायची ताकदही या मादीमध्ये या निसर्गानेच घातलेली आहे. आणि म्हणून एका बाळाचं संगोपन करत असताना ती ज्या ताकदीनं कळते, त्या ताकदीच्या मागे असतं तिचं मातृत्व. या मातृत्व भावनेतून ती त्या मुलाचं संगोपन करत असते. माझा मुलगा पुढे होऊन एक चांगला माणूस घडला पाहिजे, ही भावना त्या स्त्रीच्या मनामध्ये असते. हे मातृत्व असतं, ते मातृत्व तिच्या मुलाला एक चांगला माणूस घडवण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण करते. मला वाटतं संविधानाकडे आपणही त्याच नजरेने बघितलं पाहिजे. भारत माता ही जर एक स्त्री आहे तर मला वाटतं संविधान हे तिचं मातृत्व आहे. या संविधानाच्या माध्यमातून भारतात जन्मालेल्या प्रत्येक मुलावरती चांगले संस्कार झाले पाहिजे आणि तो चांगला नागरिक म्हणून घडला पाहिजे, असा अभिप्रेत असलेला संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि म्हणूनच स्त्रियांच्या हातात या संविधानाची धुरा, स्त्रियांच्या डोक्यात या संविधानातली सगळी कळमं असतील तर निश्चितच भारतातला प्रत्येक मुलगा हा चांगल्या पद्धतीने नागरिक होईल, असं मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण या संविधानाचा
कीस पाडणे, कुठल्या कलमात काय टाकलंय, कुठल्या कलमात काय नाही टाकलंय, मला 100% खात्री आहे इथं आपण पत्रकार जरी असलो तरी यातले किमान 90% लोक असे आहे ज्यांनी संविधान वाचलेलं नाही आहे. आपण संविधानाचे अभ्यासक नाही आहोत, पण तरी देखील संविधान बचाव असे काही घोषे निघाले की आपण त्या गर्दीच्या मागे धावत जातो. अरे संविधान बचाव, संविधान काय असे चिल्लर गोष्ट आहे? संविधान ही भारताची ताकद आहे. संविधान या भारत मातेचं मातृत्व आहे. ती बदलण्याची ताकद कुणातही नाही आहे. इतका भक्कम पाया या संविधानाचा आपल्या संविधान मसुदा समितीने घातलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संविधान असेल, आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती हजारो वर्षाच्या अनेक संस्कारातून ही संस्कृती निर्माण झालेली आहे. काळानुरूप अनेक चुकीच्या गोष्टी या संस्कृतीमध्ये येत जातात. त्या बदलत गेल्या पाहिजे. आपण त्यातला अनावश्यक भाग काढून टाकत गेलो पाहिजे. परंतु या संस्कृतीने ज्या काही अनेक चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये दिलेल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी सातत्याने प्रवाहित ठेवल्या पाहिजे. जी शाश्वत मानवी मूल्य आपल्याला या संस्कृतीने दिलेली आहे, या मानवी मूल्यांचा पाया घेऊनच आपल्याला हा संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान निर्माण केलं आणि संविधान भारताच्या सुपूर्द केलं तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला गेला की हे संविधान कसं आहे, तुम्हाला काय वाटतं हे संविधान कसं आहे? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की संविधान चांगलंही नाही, संविधान वाईट नाही आहे. संविधान जो जसं वापरेल तसं आहे. जे मी सांगितलं होतं, संविधान दुधारी अस्त्रासारखं आहे. संविधान हे दुधारी शस्त्रासारखं आहे. तुम्हाला सगळ्यांना ती हत्तीची गोष्ट माहिती असेल. एक आंधळा माणूस असतो आणि त्याला पाहायचं असतं की हत्ती कसा आहे. सगळे हत्तीचं वर्णन करतात, त्याला पाहिजे असतं की हत्ती कसा आहे. तो म्हणतो की मी स्पर्श करून बघतो. 4-5 आंधळे असतात, ते म्हणतात की आम्हाला हत्तीला स्पर्श केला की कळेल की तो हत्ती कसा आहे. मग ते हत्तीजवळ जातात. एक जण त्या हत्तीच्या पायाला पकडतो. तो म्हणते अरे बापरे, हा हत्ती एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडासारखा आहे. एक जण त्या हत्तीची सोंड पकडतो. तो म्हणतो की नाही, हे हत्तीचंच जे सोंड दिसते आहे याच्यावरून हा हत्ती फारच लवचिक असेल असा दिसतंय. एकाच्या हातात त्याची शेपटी लागते. तो म्हणतो की नाही, हे तर एखाद्या पुंगळीसारखंच दिसतंय. म्हणजे त्या माणसांना, त्या आंधळ्यांना शेपटी त्या हत्तीचा जो पार्ट हातात लागेल त्यांना जशा संवेदना होतील तसं ती हत्ती जाणवत जातो. आपलं संविधान सुद्धा आपण ज्या पद्धतीने वाचू, ज्या विचारांनी अंगीकारू तसं ते दिसेल. तुमची वृत्ती, तुमची प्रवृत्ती जशी असेल तसा संविधानाचा तुम्हाला वापर करता येईल, हे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला देशाच्या प्रगतीसाठी, तुम्हाला देशाच्या निकोपवाढीसाठी, इथल्या नागरिकाच्या संरक्षणासाठी जर संविधानाचा वापर करायचा असेल तर संविधान हे अत्यंत उत्तम आहे. परंतु एखाद्याचं खच्चीकरण करायचं असेल, एखाद्याचा नष्ट करायचं आहे तर संविधान हे त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला संविधान वापरणाऱ्याची वृत्ती कशी आहे, तो कुठल्या दृष्टिकोनातून संविधानाकडे बघतो याच्यावरती ते संविधान हे लक्षात घेतलं पाहिजे. इतक्या उत्तमरित्याने ते संविधान भारताच्या सुपूर्द केलेलं आहे. आणि म्हणून राजकर्ते ज्या पद्धतीने ते वापरणार आहेत, आज कुठलीही झुंड निघाली, झुंडीच्या मागे लोक हजारोनी निघतात. संविधान हे कुठल्याही धर्माचं, संविधान हे कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कुठलाही पक्ष, कुठलाही धर्म हे संविधान वाचवणे, संविधान बदलवणे याचं काम करू शकत नाही, लक्षात घेतलं पाहिजे. संविधानाचा पाया हा प्रचंड मजबूत आहे. कारण संविधान तयार करत असताना यामध्ये ज्या महिलांनी योगदान दिलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्राकर्षाने पुढे येतं, परंतु अनेक महिलांचं योगदान हे संविधान तयार करत असताना यामध्ये राहिलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांना माहिती असेल कदाचित, दुर्गाबाई देशमुख हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. परंतु दुर्गाबाई देशमुख ज्या मद्रास प्रांतच्या प्रतिनिधी म्हणून या संविधान मसुदा समितीमध्ये होत्या, त्यांनी शिफारस केली होती की राज्यपाल पद हे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेलं असावं. विचार करा तुम्ही, किती चांगल्या पद्धतीने संविधान केलेलं आहे. बाकी लोकांच्या हे लक्षात आलं नसेल, परंतु एक स्त्री म्हणून ती विचार करू शकते. सर्वसमावेशक कुटुंब सांभाळण्याची ताकद असते. स्त्री हे कुटुंबाला धरून ठेवते, कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचा ती विचार करते. आणि म्हणून दुर्गाबाई देशमुखांच्या डोक्यात ही गोष्ट बरोबर आलेली असणार की सगळे जर
लोकनियुक्त माणसं त्या ठिकाणी असतील, एकाच पक्षाचं सरकार आलं असेल तर त्याच्यावरती अंकुश ठेवणारं कोणीतरी असलं पाहिजे. म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला राज्यपाल त्या ठिकाणी असावा, अशी बाजू मांडणाऱ्या दुर्गाबाई देशमुख त्या मसुदा समितीमध्ये होत्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अधिकार हे त्या राज्यपालांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केले जावे, हे त्या ठिकाणी आपल्याला सांगणाऱ्या या सगळ्या महिला भगिनी त्या ठिकाणी कार्यरत होत्या. त्यांच्या माध्यमातून आलेले सर्व सूचना या काही कलमांमध्ये परावर्तित झाल्या नाही. त्याची काही कारणं वेगळी असतील, त्याचा उहापोह आपण नंतर करूया. परंतु निश्चितच या गोष्टी लक्षात घेताना रेणुका डे सारख्या एक महिला भगिनी त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी शिक्षणाचा अधिकार हा कुठल्याही धर्माला, कुठल्याही जातीला न ठेवता जो सर्वसमावेशक असावा, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला होता. कारण शेवटी घरातल्या एका आईला वाटत असतं की माझ्या सगळ्या मुलांना समसमान शिक्षण मिळालं पाहिजे. त्या भूमिकेतून ती स्त्री सुद्धा त्या ठिकाणी मांडते की सर्व जाती धर्मातल्या मुलांना शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे. मला वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी या महिलांनी मांडण्याचं काम केला. कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये सक्तीचं नसावं, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी मांडण्याचं कामही आमच्या या महिला भगिनींनी केलं आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज सगळा समाज धर्माच्या विभागणीकडे जात असताना मला वाटतं त्या काळात, म्हणजे आज 75 वर्ष रौप्य महोत्सवी काळाकडे आपण वळत असताना 75 वर्षापूर्वी एक स्त्री त्या ठिकाणी कुठल्याही धर्माचं शिक्षण सक्तीचं नसून देश प्रथम ही भावना मांडणारी स्त्री त्या ठिकाणी जर कणखरपणे हा मुद्दा मांडत असते तर मला वाटतं एक अत्यंत महत्त्वाचं काम स्त्रीवर्गाकडून झालेलं आहे, हे आपण त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्त्रिया संविधान वाचवण्याचं काम कशा पद्धतीने करू शकतात हे या दोन स्त्रियांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून तुम्हाला सांगितलं आहे. आजही घराघरातील महिला असतील, प्रत्येकाच्या घरात तुम्हालाही माहिती आहे तुम्ही बिनधास्तपणे बाहेर पत्रकारिता का करू शकतात, कारण तुमच्या सौभाग्यवती घरी तुमची चिल्ली पाल्ली लेकरं बाळं हे व्यवस्थित सांभाळू शकतात. महिलांच्या डोक्यात जर संविधान गेलं तर ते लहानपणापासून या संविधानाची सगळी तत्व त्यांच्या मुलांच्या डोक्यात व्यवस्थितपणे घालू शकतात. जसे प्रत्येकजण आपल्या घराचं एक कल्चर असतं, आपल्या घराचे एक संस्कार असतात, आपल्या घराची एक संस्कृती असते, ती संस्कृती तो संस्कार आपल्या मुलांमध्ये संक्रमित करण्याचं काम घरातली महिला करते. प्रत्येक घरातल्या महिलेच्या डोक्यात जर संविधानाचे हे विचार गेले, नागरिकत्वाचे हे संस्कार या महिलांकडून जर मुलांपर्यंत परावर्तित झाले तर मला वाटतं संविधान बचावाचे वेगळे मोर्चे काढायची काही गरज पडणार नाही. प्रत्येक घरातला मुलगा हा संविधानाचा पाईक म्हणून एक उत्तम नागरिक म्हणून देशापुढे आल्याशिवाय राहणार नाही, हेही मला या ठिकाणी आवर्जूनपणे नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून महिलांना या मुख्य प्रवाहित घेणं हेही काळाची गरज आहे. आजही या ठिकाणी अनेक महिला प्रतिनिधी आलेल्या दिसतात. या महिला प्रतिनिधी आमच्या चंद्रे मॅडम आहेत. ग्रामीण भागातल्या अत्यंत दुर्गम अशा भागात महिला पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी वारंवार त्या माझ्याशी बोलत असतात, सांगत असतात. आणि हे होत असताना त्याही महिला तितक्याच ताकदीने महिलांच्या माध्यमातून संविधानाच्या या सगळ्या बाबी कशा पुढे येतील, महिला त्या कामी कशा पद्धतीने काम करू शकतील, निश्चित यासाठी पुढाकार घेतील अशीही मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा उज्ज्वल वारसा असणाऱ्या तुम्ही आम्ही सगळ्याजणी आहोत या ठिकाणी. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या पुरुष बांधवांनाही माझी विनंती आहे की या कामात आपापल्या घरातील महिला असतील, आपल्या महिला प्रतिनिधी असतील, या सगळ्यांना सामावून घेत निश्चितच संविधानाप्रती तुम्ही आम्ही आपण सगळेजण जागरूक राहून एक उत्तम नागरिक घडवण्याचा ग्रंथ म्हणून बघताना भारत मातेचं हे मातृत्व असंच फुलवीत नेण्याच्या कामी प्रयत्नरत राहूया, एवढेच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. आज या शिखर परिषदेच्या निमित्तानं संदीप दादांनी यांनी मला व्यक्त होण्याची संधी दिली, तुम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली, त्याच्यासाठी त्याचे अजिबातच आभार मानत नाही. कारण मी मोठी बहीण आहे, त्याच्यामुळे लहान भावाचे आभार मानणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या भावावरती अधिकार असतो बहिणीचा. त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात व्हॉइस ऑफ मीडिया ही इंटरनॅशनल होत असलेली नव्हे झालेली संघटना जगाच्या पाठीवर स्वतःचा पत्रकारितेमधला एक वेगळा ठसा उमटवेल. एक पॉझिटिव्ह जर्नलिझम काय असतं,
सकारात्मक पत्रकारिता काय असते, ज्या माध्यमातून समाज घडवण्याचं काम पत्रकार किती उत्तमरित्या करू शकतो, हे पुढे आणण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून होईल. या ठिकाणी तुमच्या माध्यमातून जे पारित झालेले ठराव असतील ते ठराव प्रत्यक्षात लवकरात लवकर येऊ आणि पत्रकारांचं उर्वरित जीवन अत्यंत सुसह्य हो, हेही मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. कारण मला वाटतं पत्रकारांच्या एवढ्या जिव्हाळ्याच्या मागण्या आजपर्यंत कुठल्याही परिषदेमध्ये मांडल्या गेलेल्या नसतील. तुमच्या एवढ्या जिव्हाळ्याचे प्रश्न कुणीही एवढ्या जवळून समजून घेतलेले नसतील. कारण व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना कुठल्याही राजकारणाचा भाग, कुठेही पुढे जाण्याची एक शिडी म्हणून नव्हे, तर मी जसं जगलोय तसं जगणं पुढच्या पत्रकारांच्या नशिबी येऊ नये, त्यांना एक चांगला राजमार्ग निर्माण व्हावा, या उदात्त भावनेने सुरू केलेली एक चळवळ आहे. या चळवळीला माझ्याकडून आणि माननीय हेमंत पाटील साहेबांकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.